कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। घरफोडीचे 60 पेक्षा अधिक गुन्ह्यातील सराईत आरोपी नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी। आरोपीकडून 6,27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत घरफोडीचे एकूण 4 गुन्हे उघड। 8 ऑगस्ट 2025 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे फिर्यादी नामे हर्षल सोनार, व्यवसाय सायबर कॅफे, राहणार ठाकूर कॉम्प्लेक्स जवळ कोकणी हिल नंदुरबार यांचे राहते घरात दिवसा कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय प्रवेश करून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले, म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 479/2025 संहिता 2023 चे कलम 305 331-3 अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिनांक 16 ऑगस्ट 2025 गोपनीय माहिती मिळाली की वर नमूद गुन्ह्यातील तसेच घरफोडीतील सराईत आरोपी नामे जिमी उर्फ दीपक शर्मा हा नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परिसरात फिरत असून तो दिल्लीला पळून जाण्याची तयारीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना सदरबाबत माहिती देऊन 2 वेगवेगळी पथके आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना केले। स्थानिक गुन्हा शाखा व शहर पोलीस ठाण्याचे पथकांनी मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे सराईत आरोपी नामे जिमी उर्फ दीपक शर्मा याचा शोध घेण्यासाठी सापळा रचला असता तो गुरुकुल नगर परिसरात फिरताना दिसून आला। त्यास पोलीस पथकांनी कुठल्याही प्रकारचा संशय न येऊ देता शिताफीने ताब्यात घेतले। त्यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता तो असंबद्ध अशी उत्तरे देऊ लागला। त्यामुळे पथकाने आरोपीस अधिकचे विश्वासात घेऊन विचारात त्याने नमूद गुन्ह्याची कबुली देऊन हकीकत सांगितली। त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात 1 व पिंपळनेर येथे 2 अशा घरफोडी देखील केल्या असल्याचे सांगितले। त्या अन्वये दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी नामे जिम्मी उर्फ दीपक बिपिन उर्फ अरमित शर्मा वय 32 वर्षे राहणार प्लॉट नंबर 4 गुरुकुल नगर नंदुरबार तालुका नंदुरबार याचेकडे नमूद गुन्ह्यातील एकूण 6,27,500 रुपयांचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागिने, मोबाईल व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धुळे जिल्ह्यातील 3 व नंदुरबार शहरातील 1 असे एकूण 4 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात नंदुरबार पोलिसांना यश मिळाले आहे। सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच परराज्यातील गुजरात, हरियाणा, राजस्थान इत्यादी ठिकाणी 60 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून सदर सराईत आरोपीला ताब्यात घेण्यात नंदुरबार पोलिसांना यश मिळाले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, विकास गुंजाळ, छगन चौहान, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढमढेरे, अविनाश चौहान, अभय राजपूत तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक बोनकर, नरेंद्र चौधरी, विनोद महाजन, प्रशांत पाटील, किरण मोरे, निंबा वाघमोळे अशांनी केली आहे।